आजपासून गणेश उत्सवाला सुरुवात होते। घरगुती गणपती सोबत राज्यात अनेक ठिकाणी आज सार्वजनिक गणपती मंडळाच्या बाप्पांचंही आगमन होतंय। आज बाप्पाचं स्वागत म्हणजे सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे। गणेशोत्सवासाठी भाविकांमध्ये उत्सुकता दिसून येते। महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण गणेशोत्सव मंडळे म्हणजेच मुंबईतील लालबागचा राजा, मुंबईचा राजा, गणेश गल्लीचा गणपती आणि केशवजी नाईक चाळ मंडळ आणि पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती, पुण्याचे मानाचे गणपती ही मंडळं त्यांच्या ऐतिहासिक महत्त्व, गणपतीची आकर्षक मूर्ती आणि सामाजिक योगदानासाठी ओळखली जातात। आज संपूर्ण जगभरामध्ये लाडक्या गणरायाचं आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतोय। खऱ्या अर्थाने आजपासून गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे। घरगुती गणपती सोबत राज्यात अनेक ठिकाणी आज सार्वजनिक गणपती मंडळाच्या बाप्पाचं आगमन होतंय। आज बाप्पाचं स्वागत म्हणजे सगळीकडेच उत्साहाचं वातावरण। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, आजपासून खरं तर गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे। गेल्या महिन्याभरापासून गणपती मूर्ती ही बनवण्यापासून त्याची रंगरंगोटी आणि त्यानंतर आज आगमन सोहळा, काय सांगाल आज एकंदरीतच कशा प्रकारे वातावरण आहे? आज आपण लालबागच्या राजा या ठिकाणी आहात। निश्चितच आपण पाहतोय की मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाचा म्हणजेच लाडक्या गणरायाचा स्वागत आणि आगमन सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे। आपण पाहत होतो मागच्या अनेक दिवसांपासून मोठ्या जय्यत तयारी जी आहे ती अनेक मंडळांनी केलेली पाहायला मिळाली। त्यासोबतच घरगुती गणपती बाप्पाच्या देखील भाविकांनी, भक्तांनी मोठी तयारी देखील केली होती। सध्या आपण पाहतोय आजपासून खऱ्या अर्थानं गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे। मी सध्या मुंबईच्याच प्रसिद्ध अशा म्हणजेच नवसाला पावणाऱ्या अशा लालबागच्या राजाच्या इथे आहे। आपण पाहतोय हे संपूर्ण परिसर लालबागच्या राजाच्या बाहेरची ही सगळी दृश्य आहेत। यंदा आपण जर पाहिलं तर लालबागच्या राजाच्या स्वागत गेटवरती तिरुपती बालाजीचा देखावा साकारण्यात आलेला आहे। यासोबतच आपण पाहतोय की यंदा लालबागच्या राजाचा 92वा वर्ष आहे आणि आज सकाळी पहाटेच 5 वाजता पारंपरिक विधिवत प्राणप्रतिष्ठा पूजा जी आहे ती पूर्ण झालेली आहे। त्यानंतर पहाटे 6 वाजता लालबागच्या राजाचे दर्शन भाविकांसाठी सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर आपण पाहतोय की संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे। काल रात्रीपासूनच, मध्यरात्रीपासूनच भाविकांनी रांगेत उभं राहण्यास सुरुवात केलेली आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की यंदा लालबागचा राजा गणेश उत्सवाच्या तयारीमध्ये एक विशेष आकर्षण पाहायला मिळत आहे। ते म्हणजे यंदा लालबागच्या राजाचा दरबार जो आहे तो संपूर्णतः तिरुपती बालाजीच्या या सगळ्याच मुखवट्यामध्ये पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुवर्णराज मुकुटा जो आहे तो या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे। सोबतच आपण पाहतोय की जामनगरच्या वंताराची थीम देखील यावेळी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सोबतच स्वागत गेट जर आपण पाहिला तर एक मोठा हत्ती देखील या ठिकाणी आकर्षणाचा केंद्र ठरत आहे। सोबतच सध्या आपण पाहिलं तर यंदा प्रथमच राजाच्या दरबारची उंची जी आहे ती तब्बल 50 फूटपर्यंत वाढवण्यात आलेली आहे, ज्यामुळे दर्शन आणखीनच भव्य आणि आकर्षण झालेलं आहे। सध्या आपण पाहतोय की ही संपूर्णतः लालबागच्या राजाच्या मुख्य म्हणजेच प्रवेशद्वारची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे यंदा लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाने एकीकडे इथे येणारे जे गणरायाच्या चरणी नतमस्तक होतात, जे भाविक येतात, नुसतेच जगभरातून नाही तर परदेशातून देखील गणरायाच्या चरणी या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्त येत असतात। त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यंदा खास खबरदारी मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेली आहे। कारण AI टेक्नॉलॉजीचा वापर करून या ठिकाणी यंदा AIच्या सिक्युरिटीच्या माध्यमातून करडी नजर पोलिसांची असणार आहे। सोबतच फिरते ड्रोन, यासोबतच आपण पाहतोय की यंदा 20,000हून अधिक मुंबई पोलिसांचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील आणि वरिष्ठ पोलीस असतील, हे सगळे मिळून मात्र यांचा तगडा बंदोबस्त जो आहे संपूर्ण मुंबई शहरामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे करडी नजर जी आहे ती CCTVच्या माध्यमातून देखील असणार आहे। त्यामुळे लाखोच्या संख्येनं लालबागच्या राजाच्या चरणी येणारे सगळेच भाविक जे आहेत त्यांचं दर्शन व्यवस्थित
मात्र कुठेही गालबोट लागू नये याची देखील तितकीच मीनाक्षी, खबरदारी आपण यंदा जर घेतलेली आपण आपल्याला दृश्य पाहायला दाखवली मिळते. त्याप्रमाणे आपण पाहतो या ठिकाणी थोडीफार वाहतूक कोंडी झाली, कारण की मोठ्या संख्येने गणेश भक्त या ठिकाणी आता दाखल होताना पाहायला मिळतात. मोठी रांग या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते. निश्चितच माझ्या मागची जर दृश्य आपण पाहिली तर हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या बाहेर म्हणजेच हा सर्वसाधारण लालबागचा संपूर्ण परिसर जर आपण पाहिलं तर थोडी वाहतूक कोंडी झालेली आहे, कारण काल रात्रीपासूनच गणेश भक्तांनी जी आहे ती या ठिकाणी रांगेत उभं राहण्यास सुरुवात केलेली आहे आणि आज सकाळी पहाटेपासून दर्शन खुलं केलेलं आहे. सध्या जर आपण पाहिलं तर वाहतूक जी आहे ती संत गतीनं इथून सुरू असलेली पाहायला मिळते, कारण गणेश भक्तांची देखील तितकीच गर्दी जी आहे ती या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्य आणि प्रामुख्यानं याच मार्गाने सर्व गाड्या ज्या आहेत त्या मुंबई शहराच्या दिशेने जात असतात. म्हणजेच नरिमन पॉईंट असेल, भायका असेल, इतर म्हणजेच मंत्रालयाच्या दिशेने असेल, ह्या सगळा संपूर्ण प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे मुंबई पोलीस असेल किंवा मग ट्रॅफिक पोलीस असतील यांनी देखील तसंच नियोजन केलेलं आहे. त्यामुळे संपूर्णतः गणेश उत्सव हा सुरळीत पार पडावा, कुठेही गालबोट लागू नये यासाठीची ही संपूर्णतः खबरदारी घेतलेली पाहायला मिळते. त्यामुळे इथे येणारे जे गणेश भक्त आहेत त्यांचं व्यवस्थित दर्शन व्हावं अशीच मंडळाच्या वतीनं सांगण्यात येत आहे आणि तशीच तयारी देखील यावेळी केलेली पाहायला मिळते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.